स्वातंत्र्यवीर सावरकर हे असेच होते, लहानपणापासून अतिशय बुद्धिमान. त्यांच्या बहिणी आणि वहिनी आणि त्यांच्या मैत्रिणी भेंड्या लावायच्या गाण्यांच्या की श्लोकांच्या. त्यात हा मुलगा सहभागी व्हायचा आणि स्वतः भेंड्या गाणी रचून भेंड्या म्हणत असे, भेंड्या लावत असे. स्वतः कवनं 4-4 ओळीची किंवा 2-2 ओळीची बनवायचा. लहान मुलगा 8 वर्षाच्या आतला. कुठून आली ही सिद्धी? मराठी 4थीपर्यंत भगूरला शाळेत होता. इंग्रजी शिक्षणाची सोय भगूरला नव्हती, म्हणून नाशिकला जायचं होतं. ते काही जमत नव्हतं. म्हणून 1 वर्ष हा तात्या सावरकर घरीच होता. ते घरी बसल्या बसल्या त्याने अभ्यास केला आणि मग नाशिकला गेल्यावर इंग्लिश 1ली, 2री, 3रीची परीक्षा त्यांनी 1 महिन्यात दिली आणि 4थीत प्रवेश केला. आहे ना बुद्धी? 3 वर्षाचा अभ्यास 1 महिन्यात परीक्षा देऊन उत्तीर्ण झाला. 3 वर्षाचा म्हणजे 36 महिन्यांचा अभ्यास 1 महिन्यात त्यांनी केला. म्हणजे आपल्या सामान्य माणसाच्या 36 पट बुद्धी त्यांना होती, हे मान्य करायला पाहिजे. ही जन्मजात सिद्धी. ही काही निर्माण करता येत नाही. त्यांची स्मरणशक्ती अशीच अलौकिक होती. 1937 साली अंदमानमधून सुटल्यानंतर रत्नागिरीमध्ये ते वास्तव्य केलेलं होतं. त्यावेळी काही लोकांनी एका माणसाचं व्याख्यान ठेवलं. कालिदास हा विषय होता. कालिदास म्हणजे त्यांनी आळतेकर त्या प्राध्यापकांचं नाव. कालिदास हा विषय घेऊन ते PhD झालेले होते. त्यांचं व्याख्यान कालिदासावर होतं आणि म्हणून सावरकरांना अध्यक्ष म्हणून बोलवलं. सावरकरांची फजिती करणं हा त्यामागे उद्देश होता. याचं कारण 1903 पासून 1937 पर्यंत सावरकरांचा संस्कृतशी काहीही संबंध राहिलेला नव्हता. सावरकर गेले अध्यक्ष म्हणून. आळतेकरांनी व्याख्यान सुरेख दिलं. नंतर अध्यक्ष भाषणात सावरकरांनी सांगितलं, यांनी व्याख्यान फार छान दिलं, पण हे मुद्दे त्यांनी खुलवून सांगितले. अगदी बरोबर आहे आळतेकरांनी. पण कालिदासाच्या चातुर्याचे काही मुद्दे, त्याच्या भाषेच्या वैभवाचे काही मुद्दे सुटलेत आणि ते असे म्हणून सावरकरांनी ते मुद्दे सांगितले आणि त्याच्या पुष्टीसाठी सावरकरांनी कालिदासाचे श्लोकच्या श्लोक म्हणून दाखवले. केव्हा वाचले होते श्लोक त्यांनी? 1903 पूर्वी केव्हा तरी. आणि 1937 मध्ये म्हणजे 34 वर्षानंतर ते श्लोक जसेच्या तसे म्हणून दाखवले. थक्क झाले. मी सावरकरांची फजिती करण्याचा बेत ज्याने आखला होता त्यांची तर थोबाडं बघण्यासारखी झाली. ही स्मरणशक्ती, अतिशय तीव्र स्मरणशक्ती, ही जन्मजात असते. कोणाला पटत नसेल तर आपल्या स्मरणशक्तीचा विचार करा. आपण काल काय ठेवलं कुठे ते विसरतो आज. जरा वेळापूर्वी कुठे ठेवलं ते विसरतो. श्लोक कविता म्हणणं तर राहिलं दूरच, नाहीच आठवत. कुठून आली ही स्मरणशक्ती? ही जन्मजात. स्मरणशक्तीच्या बाबतीत तर जन्मजातच म्हणावं लागतं, कारण स्मरणशक्ती वाढवण्याचा काहीही मार्ग आजच्या सायन्सलासुद्धा माहीत नाही, औषधसुद्धा नाही त्याच्यावर. म्हणून ही जन्मजात सिद्धी हे आपल्याला मान्य करायला लागतं.